नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषामय या चॅनेलमध्ये. तर आज आपण डीसी सर्किट्स मधील पहिला टॉपिक म्हणजे नेटवर्क टर्मिनॉलॉजी हा पॉइंट शिकणार आहे. यामध्ये आपण व्हेरियस नेटवर्क टर्मिनॉलॉजीज शिकणार आहे की ज्यामध्ये ब्रांच, पॉइंट, नोड, मेश, लूप हे शिकणार आहे. त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रिकल नेटवर्कचं क्लासिफिकेशन सुद्धा शिकणार आहे की ज्यामध्ये ऍक्टिव्ह नेटवर्क काय, पॅसिव्ह नेटवर्क काय, डिस्ट्रीब्युटेड, लंप नेटवर्क या टाईपचे व्हेरियस नेटवर्क्स आपण शिकणार आहे. ठीक आहे, तर हा डीसी सर्किट्स मधील पहिला पॉइंट आहे आणि बेसिक समजून घेण्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर आपण सुरू करूयात. तर पहिला पॉइंट दिलेला आहे ब्रांच. ठीक आहे, तर हा एक तुम्ही नेटवर्क बघू शकता. यामध्ये एक व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. हा व्होल्टेज, हा रेजिस्टर एक कनेक्ट केलेला आहे, हा एक इंडक्टर कनेक्ट केलेला आहे, हा एक कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे, अगेन हा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे आणि हा एक व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे V2. ठीक आहे, तर आपल्याला इथं सांगितलं की ब्रांच, या नेटवर्क मधील ब्रांच कुठली हे ओळखायचे तुम्हाला. ठीक आहे, ब्रांच इथं कुठे कुठे आहेत. तर ब्रांच म्हणजे काय की असा पार्ट नेटवर्क मधला की जो व्हेरियस नेटवर्क मधल्या व्हेरियस पॉइंट्सला कनेक्टेड आहे. ठीक आहे, की असा पार्ट, असा इलिमेंट की जो नेटवर्क मध्ये व्हेरियस पॉइंट्सला कनेक्टेड आहे. की जसं तुम्ही इथं बघू शकता, ए आणि बी ह्याच्यामध्ये एक रेजिस्टर आहे, तर ही एक ब्रांच झाली. ठीक आहे, बी आणि ई मध्ये एक इंडक्टर आहे L2, तर ही सुद्धा एक ब्रांच झाली. अगेन ए आणि एफ मध्ये हा एक व्होल्टेज सोर्स आहे, तर ही एक ब्रांच झाली. म्हणजे एक इलिमेंट की जो 2 मध्ये कनेक्ट केलेला आहे त्याला ब्रांच म्हणायचं. ठीक आहे, तर हे झालं ब्रांच डेफिनेशन की ज्याच्यामध्ये बी आणि सी मध्ये एक कॅपॅसिटर आहे, तर ही एक ब्रांच झाली. सी आणि डी मध्ये हे दोन कनेक्टेड आहे, तर ही एक ब्रांच झाली. ठीक आहे, तर ह्याला ब्रांच म्हणायचं. सेकंड, जंक्शन पॉइंट. जंक्शन पॉइंट म्हणजे नक्की काय? जंक्शन पॉइंट हा असा पॉइंट असतो नेटवर्क मधला की जिथे 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्रांचेस एकमेकाला मीट होतात. ठीक आहे, तर 3 किंवा जास्त ब्रांचेस तिथं कुठं मीट होत आहेत आपण बघूयात. तर या ए पॉइंटला होत आहेत का? तर नाही. ए पॉइंटला फक्त हा एक पॉइंट, हा एक व्होल्टेज सोर्सचा आणि अगेन हा एक रेजिस्टरचा, त्यामुळे इथे नाही कनेक्टेड होते. बी ला होत आहेत का बघूयात. बी ला हा R1चा एक पॉइंट, हा L2चा एक आणि हा एक C3चा एक. येस, म्हणजे बी ला 3 ब्रांचेस एकमेकाला मीट होत आहेत पॉइंट बी ला, तर पॉइंट बी हा जंक्शन पॉइंट झाला. ठीक आहे, अगेन पॉइंट ई बघूयात. पॉइंट ई ला आहे का? तर हा एक व्होल्टेज सोर्सचा, हा एक इंडक्टरचा आणि अगेन हा व्होल्टेज सोर्स रेजिस्टरचा, म्हणजे अगेन पॉइंट ई हा सुद्धा जंक्शन पॉइंट आहे. तर ठीक आहे, जंक्शन समजलं की जिथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त ब्रांचेस एकमेकाला मीट होतात. त्यानंतर नोड. नोड म्हणजे नक्की काय? हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण की आपण नेटवर्क जेही सॉल्व्ह करणार ते आपण नोड पॉइंट वापरतो आपण. ठीक आहे, आपल्याला नोड कन्सिडर करायचे असतात. तर नोड म्हणजे नक्की काय? असा पॉइंट व्हेअर 2 or more एलिमेंट्स आर जॉईंट टुगेदर. ठीक आहे, की असा पॉइंट की जिथं 2 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि जंक्शनला काही की 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त. तर नोड बघूयात. आता पॉइंट ए आपण कन्सिडर करू. पॉइंट ए नोड आहे का? तर 2 तर आहेत कनेक्टेड त्याला. ठीक आहे, 2 इलिमेंट्स तर कनेक्टेड आहेत, हा एक इलिमेंट आणि हा एक इलिमेंट. ठीक आहे, 2 इलिमेंट एला कनेक्टेड आहे म्हणजे हा नोड आहे. बी हा नोड आहे का? 1, 2, 3 कनेक्टेड आहेत. ठीक आहे, इथं 2 or more दिले. ठीक आहे, म्हणजे बी सुद्धा आहे. सी आहे का? हा आणि हा हे 2 कनेक्टेड आहेत, तर आहे. डी आहे का? व्होल्टेज सोर्स आणि हा तर शॉर्ट सर्किट आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट म्हणजे ईचा पॉइंट कनेक्टेड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे सर्व पॉइंट ए बी सी ई हे सगळे नोड्स आहेत. ठीक आहे, हे सर्व नोड्स आहेत की ज्याच्यामध्ये 2 or more एलिमेंट्स आपण जॉईन केलेले असतात, त्याला म्हणायचं नोड. आता पुढचा बघूयात आपण. तर त्यामध्ये लिहिले मेश ऑर लूप. ठीक आहे, मेश ऑर लूप म्हणजे काय? अ सेट ऑफ ब्रांच फॉर्मिंग अ क्लोज पाथ अँड इफ वन ब्रांच इज रिमूव्ड देन रिमेनिंग ब्रांचेस डू नॉट फॉर्म अ क्लोज पाथ. तर मेश आणि मेश किंवा लूप म्हणजे काय? तर ते आता आपण समजून घेऊ. तर मेश ऑर लूप म्हणजे काय? अ सेट ऑफ ब्रांचेस, म्हणजे हे नंबर ऑफ ब्रांचेसचा फॉर्म होते. ठीक आहे, फॉर्मिंग अ क्लोज पाथ, एक क्लोज सर्किट फॉर्म झाला पाहिजे. अँड इफ वन ब्रांच इज रिमूव्ड देन रिमेनिंग ब्रांचेस डू नॉट फॉर्म अ क्लोज पाथ. म्हणजे असं एक क्लोज पाथ कन्सिडर करायचा आहे की ज्याच्यामध्ये जर एखादी जरी ब्रांच आपण रिमूव्ह केली तर तो पुन्हा क्लोज पाथ नाही फॉर्म झाला पाहिजे. ठीक आहे, किंवा आता बघा, मी हा एक पहिला लूप कन्सिडर करतो, ABEFA. ठीक आहे, हा एक लूप झाला ना. आता यातलं जर मी एक जरी ब्रांच काढली साईडला, ठीक आहे, एक जरी ब्रांच मी रिमूव्ह केली, तर
हा क्लोज पाथ नाही होते, मग हे ओपन सर्किट होते. ठीक आहे, तर हा एक झाला मेश. किंवा अगेन आपण कसं म्हणू शकतो, जर मी या पॉईंट पासून सुरुवात केलं, मी जर लूप एका पॉईंट पासून स्टार्ट केला तर त्याच पॉईंटला क्लोज पाथ झाल्यानंतर टर्मिनेट व्हायला पाहिजे. म्हणजे काय, की ए पासून मी स्टार्ट केलं तर ए पासून मी बी ला आलो, बी पासून मी ई ला आलो, ई पासून एफ ला आलो, एफ पासून अगेन मी ए ला एंड केला, म्हणजे ए ला स्टार्ट केला आणि ए ला टर्मिनेट केला. ठीक आहे, तर तो झाला आणि एक क्लोज पाथ पण फॉर्म झाला, तर त्याला म्हणायचं मेश ऑर लूप. तर या डायग्राम मध्ये किती मेश आहेत, तर ए बी ई एफ ए हा एक लूप झाला किंवा हा एक मेश झाला. अगेन कुठलाही दुसरा बी सी डी ई बी हा पण एक लूप झाला. ठीक आहे, म्हणजे आपण बी पासून स्टार्ट केलं आणि एंड टर्मिनेट केला आपण बी ला. ठीक आहे, आणि क्लोज पाथ पण झाला. अगेन कुठला आहे, ए बी सी डी ई एफ ए. ठीक आहे, म्हणजे हा आउटर लूप झाला, हा बाहेरचा लूप. ठीक आहे, तर हे तीन ह्याच्यामध्ये लूप झाले किंवा मेज झाले. हे ठीक आहे, हे तीन बेसिक पॉईंट्स आले लक्षात. आपल्याला यामध्ये मोस्टली काय यूज करायचंय, नोड. ठीक आहे, तर आणि जंक्शन पॉईंट. तर नोड हे तीन तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, तर आता आपण पुढचा पॉईंट शिकूयात, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क यामध्ये आपण पहिलं काय शिकणार आहे, ऍक्टिव्ह नेटवर्क आणि पॅसिव्ह नेटवर्क. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणजे नक्की काय, ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय असतो, एक असा नेटवर्क असतो की ज्याच्यामध्ये इलेमेंट जे असतात, म्हणजे जे इलेमेंट प्रेझेंट असतात ते काय करतात, डिलिव्हर पॉवर करतात, पॉवरला डिलिव्हर करायचं काम केलं जातं. तर त्या नेटवर्कला म्हणायचं ऍक्टिव्ह नेटवर्क. व्हेरियस पॅसिव्ह नेटवर्क मध्ये काय असतं की इलेमेंट हा पॉवर ऍब्झॉर्ब करायचं काम करतो, ऍक्टिव्ह मध्ये पॉवर देण्याचं काम करतो, म्हणजे डिलिव्हर करतो, म्हणून तो ऍक्टिव्ह झाला. आणि पॅसिव्ह म्हणजे फक्त पॉवर घेणार, तो ऍब्झॉर्ब करणार. ठीक आहे, तर आता पॉवर देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असा एक सोर्स पाहिजे की जो पॉवरला सप्लाय करेल. ठीक आहे, त्या या नेटवर्कमध्ये ऍटलिस्ट आपल्याला वन एनर्जी सोर्स हवाय, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह नेटवर्क. आणि पॅसिव्ह नेटवर्कमध्ये असतो का एनर्जी सोर्स, नो. सर्किट कंटेन्स नो एनर्जी सोर्सेस, त्यामुळे यामध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट नसतात. तर याचं उदाहरण काय, जनरेटर. ठीक आहे, जनरेटर आपल्याला एनर्जी सप्लाय करतो. ठीक आहे, पॉवर आपण डिलिव्हर करतो बाय युझिंग जनरेटर आणि ऑप एम्प. हे दोन झाले ऍक्टिव्ह नेटवर्कचे एक्झाम्पल्स. व्हेरेज पॅसिव्ह नेटवर्कचं एक्झाम्पल काय, रेजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर, म्हणजे जे आर एल आणि सी जे आहेत त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह नेटवर्क. तर आता आपण बघूयात लिनियर नेटवर्क आणि नॉन लिनियर नेटवर्क. तर लिनियर नेटवर्क म्हणजे नक्की काय, अ लिनियर नेटवर्क म्हणजे काय, अ सर्किट इन विच पॅरामीटर्स लाईक रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आर कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द टाइम, व्होल्टेज अँड टेम्परेचर. लिनियर नेटवर्क म्हणजे असा नेटवर्क असतो की ज्याच्यामधले जे पॅरामीटर्स असतात ते नेहमी कॉन्स्टंट राहतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन टाइम, व्होल्टेज, टेम्परेचर. म्हणजे टाइम, व्होल्टेज आणि टेम्परेचर किती सुद्धा चेंज झालं तरी आर एल आणि सी च्या व्हॅल्यूजवर काही इफेक्ट नाही झाला पाहिजे, या व्हॅल्यू चेंज नाही झाल्या पाहिजेत, त्याला म्हणायचं लिनियर नेटवर्क. ठीक आहे, आणि नॉन लिनियर नेटवर्कमध्ये काय असतं की या आर एल सीच्या जर व्हॅल्यू चेंज झाल्या टाइम नुसार आणि टेम्परेचरनुसार, ठीक आहे, तर ते नेटवर्क म्हणायचं नॉन लिनियर नेटवर्क. आता लिनियर नेटवर्क जे असतं ते काय करतं, होमोजिनिटी आणि ऍडिटिव्हिटी या दोन प्रॉपर्टीला फॉलो करतं. होमोजिनिटी आणि ऍडिटिव्हिटी या दोन प्रॉपर्टीला फॉलो करतं. व्हेअर एज नॉन लिनियर नेटवर्क मध्ये या दोन्ही प्रॉपर्टीला फॉलो नाही केलं जात. तर या दोन प्रॉपर्टीज काय आपण समजून घेऊ शॉर्टमध्ये. होमोजिनिटी प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय असतं की एक माझी सिस्टीम आहे. ठीक आहे, माझ्या सिस्टीमला इनपुट मी ई ऑफ टी देतोय. ठीक आहे, माझी एक सिस्टम आहे, त्या सिस्टीमला मी इनपुट ई ऑफ टी देतोय आणि इनपुट ई ऑफ टी दिल्यानंतर मला आउटपुट आर ऑफ टी मिळतंय. ठीक आहे, इनपुट ई ऑफ टी दिल्यानंतर मला समथिंग आउटपुट आर ऑफ टी मिळतंय. जर मी इनपुटला आहे ना समथिंग एका कॉन्स्टंट म्हणजे सी ने जर मी मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, जर मी इनपुटला एका कॉन्स्टंट सी ने मल्टिप्लाय केलं तर आउटपुटला सुद्धा मी त्या म्हणजे आउटपुट आपल्याला असं येणार की त्या आउटपुटला सुद्धा सी ने मल्टिप्लाय केलेलं असणार, त्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलेलं असणार. ठीक आहे, म्हणजे मी इनपुट ई ऑफ टी दिल्यानंतर मला आउटपुट आर ऑफ टी मिळतंय. तर जर मी इनपुटला सी न मल्टिप्लाय केलं म्हणजे या समथिंग एका कॉन्स्टंटने मी जर तो इनपुट चेंज केला तर आउटपुट सुद्धा तेवढ्या कॉन्स्टंटने चेंज होणार. म्हणजे काय, मी जर इनपुट 10 दिलं तर मला आउटपुट 100 मिळतंय. ठीक आहे, तर ठीक आहे, म्हणजे इनपुट 10 दिल्यानंतर जर मला आउटपुट 100 मिळतंय तर मी इनपुटला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं तर आउटपुटला सुद्धा मी 2 न मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मग तसं जर झालं तर ती होमोजिनिटी प्रॉपर्टी म्हणायची. व्हेअर ॲज ऍडिटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणजे काय की माझी एक सिस्टीम आहे,
त्या सिस्टीमला मी इनपुट ई ऑफ टी दिलं, म्हणजे E1 पहिले इनपुट दिलं मी E1 ऑफ टी, तर मला आउटपुट मिळतंय R1 ऑफ टी. मी दुसरं इनपुट दिलं E2 ऑफ टी, तर मला आउटपुट मिळतंय R2 ऑफ टी. आणि आता मी काय केलं, हे दोन्ही इनपुट मी एक साथ दिले, E1 ऑफ टी आणि प्लस E2 ऑफ टी. तर मला आउटपुट पण हे R1 ऑफ टी प्लस R2 ऑफ टी हे दोन्ही मला आउटपुट मिळाले पाहिजेत. ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं ऍडिटिव्हिटी प्रॉपर्टी, म्हणजे दोघांची ऍडिशन करतोय, दोन इनपुटची ऍडिशन करून देतोय, वेरेज आउटपुटला आपल्याला दोन आउटपुटची ऍडिशन मिळते, त्याला म्हणायचं ऍडिटिव्हिटी प्रॉपर्टीज. तर या दोन प्रॉपर्टीज जर फॉलो केल्या तर त्याला म्हणायचं लिनियर नेटवर्क, अदरवाइज इट इज नॉन लिनियर नेटवर्क. ठीक आहे, तर हे झालं लिनियर नॉन लिनियर. आता आता ह्याला म्हणायचं बायलॅटरल नेटवर्क और युनिलॅटरल नेटवर्क आपण बघूयात. आता बायलॅटरल म्हणजे नक्की काय, की सर्किट जे असणार आहे आपलं नेटवर्क, ठीक आहे, त्यामध्ये जर मी करंटच्या डायरेक्शन जर बदलली, म्हणजे पहिल्यांदा करंट या डायरेक्शनने पाठवला, त्यानंतर करंट रिव्हर्स डायरेक्शनने पाठवला, तरी त्याच्या सर्किटवर काही इफेक्ट नाही झाला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या सर्किट बिहेवियरवर काही सुद्धा इफेक्ट होणार नाही, त्याला म्हणायचं बायलॅटरल नेटवर्क. ठीक आहे, व्हेरेज युनिलॅटरल नेटवर्क म्हणजे काय, की सर्किट जर मी करंटची जर डायरेक्शन बदलली तर सर्किटवर इफेक्ट होणार. म्हणजे सपोज करंट जर फॉरवर्ड डायरेक्शननी जात असेल आणि मी जर रिव्हर्स डायरेक्शननी दिला तर करंटच जाणार नाही पुढं. असं असं जर काय झालं तर युनिलॅटरल नेटवर्क म्हणायचं त्याला. ठीक आहे, आता बायलॅटरल नेटवर्क म्हणजे नक्की काय, की करंट कसाही पाठवा, फॉरवर्ड रिव्हर्स कसाही पाठवलं तरी सर्किटवर काही चेंज नाही होत. मग ते एज एक्झाम्पल काय, ओनली रेजिस्टर्स ज्या नेटवर्कमध्ये असतात ते असतं बायलॅटरल नेटवर्क. व्हेरेज जर डायोड सर्किटमध्ये असेल तर ते असतं युनिलॅटरल नेटवर्क. आता डायोड म्हणजे नक्की काय, की डायोडमध्ये या डायरेक्शनने जर मी करंट पाठवला तर करंट पास होतो, पण रिव्हर्स डायरेक्शनने जर करंट पाठवला तर करंट पास होत नाही. हा डायोड ओपन होतो म्हणजे करंट पुढे पास होत नाही. म्हणजे झालं नाही इफेक्ट, या डायरेक्शनने करंट जातोय पण रिव्हर्स डायरेक्शनने करंट येत नाही, मग त्याला म्हणायचं युनिलॅटरल नेटवर्क. सर्किटच्या बिहेवियरवर इफेक्ट झाला कारण की रिव्हर्स डायरेक्शनने करंटच येत नाहीये, तर हा झाला युनिलॅटरल नेटवर्क. आणि बायलॅटरल म्हणजे काय, की बोथ डायरेक्शनने करंट येणार आणि जाणार. आता शेवटचा पॉइंट, लंप्ड नेटवर्क आणि डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. तर लंप्ड नेटवर्क म्हणजे नक्की काय असतं, नेटवर्कमध्ये जे आपले इलेमेंट्स असतात ते फिजिकली सेपरेबल असतात. ठीक आहे, आपलं असं नेटवर्क असतं की ज्याच्यामध्ये इलेमेंट जर आपले फिजिकली सेपरेबल असतील तर त्याला लंप्ड नेटवर्क म्हणायचं. आणि डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क म्हणजे नक्की काय, की आपले जे इलेमेंट्स असतात म्हणजे रेजिस्टर, इंडक्टर, हे जे इलेमेंट्स असतात ते आपण सेपरेट नाही करू शकत आहे अनालिसिस पर्पजसाठी. जर ते आपण सेपरेट जर नाही करू शकलो तर त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. एज एक्झाम्पल काय, की ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण RLC जे असतात ते डिस्ट्रीब्युटेड असतात. ठीक आहे, ते आपण पूर्ण ते आपण सेपरेट नाही करू शकत अनालिसिस पर्पजसाठी. त्यामुळे ते ट्रान्समिशन लाईन हे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कचं एक्झाम्पल झालं. आपलं चुकतं काय मुलांचं, आपण डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क म्हटलं की आपण म्हणतो की नेटवर्क एलिमेंट्स हे डिस्ट्रीब्यूट केलेले असणार, म्हणजे फिजिकली सेपरेट असणार. तसं नसतं, नावात नाही. जे डिस्ट्रीब्युटेडचा अर्थ काय असतो, की ते आपण सेपरेट नाही करू शकत आहे. ठीक आहे, जे इलेमेंट्स आहेत आपण ते सेपरेट नाही करू शकत, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. आणि लंप नेटवर्क म्हणजे जे आपण फिजिकली सेपरेट करू शकतो ते लंप नेटवर्क झाले. डिस्ट्रीब्युटेडचं एक्झाम्पल परफेक्ट आहे, ट्रान्समिशन लाईन हे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरियस नेटवर्क्स टर्मिनॉलॉजीज पाहिल्या, की ज्याच्यामध्ये आपण ब्रांच, जंक्शन आणि नोड हे 3 कॉन्सेप्ट बघितले. मेसचा कॉन्सेप्ट बघितला की लूप कसा फॉर्म होतो. त्याचप्रमाणे आपण क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क पाहिलं, की ज्याच्यामध्ये लिनियर, नॉन लिनियर, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, बायलॅटरल, युनिलॅटरल आणि त्याचप्रमाणे लंप्ड आणि डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क आपण आज पाहिलं. ठीक आहे, तर होप सो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.